मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर ठीक 5:37 हे दृढ निश्चय स्वर घुमले तेव्हा शेजारच्या व्यासपीठावरील साधू संतांचे आशीर्वचन कानी पडत होते, तर समोर कृतार्थ भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जयघोष चालवला होता। मित्रांनो, या भारावलेल्या वातावरणात देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि तिसऱ्या देवेंद्र पर्वाची औपचारिक सुरुवात झाली। त्या पाठोपाठ माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतली। या शानदार शपथविधी सोहळ्यास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, देशभरातील भाजप आणि मित्रपक्षाचे सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवर नेते उपस्थित होते। त्यासोबतच मंचासमोर वित्त व उद्योग जगतातील दिग्गज सिने क्षेत्रातील तारेतारिका, समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले भाजप महायुतीचे उत्साही कार्यकर्ते उपस्थित होते। मित्रांनो, या शपथविधी सोहळ्यात राज्यासह देशभरातील अत्यंत महत्त्वाच्या मंडळींनी आवर्जून लावलेली उपस्थिती नव्या शक्तिशाली सरकारच्या स्थापनेची साक्ष देत होती। फडणवीसांसोबत मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही होते। महायुतीचे तिन्ही नेते व्यासपीठावर दाखल होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून सोडला। त्यानंतर ठीक 5:31 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले। तोवर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह व्यासपीठावर सर्व नेते मंडळी आपापल्या जागेवर स्थानपन्न झाली होती। माननीय पंतप्रधानांचे आगमन होताच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताचे गायन झाले। राज्यपालांच्या परवानगीने शपथविधीचा मुख्य सोहळा सुरू झाला। मित्रांनो, सर्वप्रथम राज्यपाल राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली। फडणवीस यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतली आणि त्या पाठोपाठ आपले मावळते लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। नंतर आपले लाडके माननीय अजित पवार यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। अजित पवारांनी नेहमीप्रमाणे गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की असे म्हणत शपथ घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली।